हॅलो, हाय, गुड आफ्टरनून. चला तर मग सुरुवात करूया बहरेल प्रेमकथेच्या नवीन भागाला. आज पाटीलवाडा अगदी नव्या नवरीसारखा सजला होता. एंट्री गेट पासून तर हॉल पर्यंत सगळा परिसर अगदी सुशोभित केला होता. पण सगळ्यांचं लक्ष फक्त एकाच ठिकाणी केंद्रित होतं. ते म्हणजे हॉलच्या मधोमध असणाऱ्या त्या भल्या मोठ्या पाळण्यावर, ज्याच्या टोकापासून तर शेवटपर्यंत एकूण एक भाग फुलांनी सजला होता. आणि त्याच्याच मागच्या बाजूला पडद्यावर वेलकम टू बेबी शॉवर सेरेमनी असं गोल्डन रंगात ठळक अक्षरात लिहिलं होतं. सोबतच छोट्या छोट्या बाळांचे छान छान फोटो लावले होते. तर यावरून तुम्हाला समजलं असेल की आज पाटीलवाड्याला ही आनंदाची भरती का आली आहे. बरोबर, आज आपल्या वेदांतिकाचं डोहाळे जेवण होतं आणि त्याचीच लगबग इथे सुरू होती. पण हे काय, इकडे पूर्ण घर जिच्या फंक्शनसाठी सजलं आहे ती मात्र अजूनही बेडवर पडली आहे. प्रिन्सेस, बच्चा, उठायचं नाही का? बघ, सगळे येतीलच आता. फंक्शनची सुद्धा वेळ झाली आहे. अहो प्लीज 5च मिनिटं, वेदांतिका आळस देत बोल. आणि पुन्हा तिने अंगावर कम्फर्ट ओढून घेतला. जे बघून अभिने नाकारात मान इकडे तिकडे केली. अभि दारावर थाप पडली. तसा अभिने सुस्कारा सोडला आणि समोर जाऊन दार उघडलं. तर दारात साधनासोबत जानकीजी सुद्धा उभी होती. ते सगळे कालच कोल्हापूरवरून आले होते. आता मुलीचं पहिलं फंक्शन, मग माहेर नको का यायला? तशी तर त्यांची इच्छा तर वेदांतिकाचं पहिलं फंक्शन आपल्या घरी म्हणजे कोल्हापूरला करायची होती. पण त्यातही आपला अभिराक्षस आडवा आला. सोबतच सक्त ताकीद दिली की सगळेच्या सगळे त्याला हजर हवे. मग काय, झाली हजर कोल्हापूर पलटण. तसही जावयाचा आदेश डोक्यावर. त्यात आता तर त्यांना आपल्या गुडियासोबत भेटण्याचा बहानाच हवा असायचा. इकडून निरोप गेला, तिकडून ती मंडळी आलीच म्हणून समजा. काय करणार, लेकीची मायाच तशी असते. जितकी मिळेल तितकी कमीच. पण ते सोडा, आधी हे प्रॉब्लेम कसे सुटेल ते बघा. अभि, अरे गुडिया रेडी झाली का? साधना आणि जानकी एकाच वेळी बोलल्या. तसा अभि त्यांच्याकडे बघतच राहिले. त्याला तर त्यांना काय उत्तर द्यावं तेच समजत नव्हतं. आई, मॉम, आता मी तर थकलो आहे. आता जे काही आहे ते तुम्हीच बघा. मी आलोच, बोलून अभिने त्यांना आत घेतलं आणि स्वतः खाली निघून गेला. जानकी साधना आत आल्या तशी त्यांची नजर आत पांघरून झोपलेल्या वेदांतिकावर पडली. आणि दोघींनीही आपल्या कपाडावर हात मारत एकमेकींना बघितलं आणि हसायला लागले. जिथे मुलींना या दिवशी वेगळीच हुडहुड लागली असते, तिथे त्यांच्या गुडियाला असं झोपत पडलेलं बघून त्यांना तर तिचं हसूच आलं. अहो वहिनी, आता तुम्हीच सांगा, काय म्हणावं हिला? जिथे आजच्या दिवशी मुली नट्टापट्टा करतात, तिथे ही मुलगी लोळत पडली आहे. काय करावं आता हिचं? पाहुणे यायची वेळ झाली आहे. कार्यक्रम सुरू व्हायची लगबग आहे. तिथे उत्सवमूर्ती मात्र बिंदास झोपली आहे. स्वतःच्याच कार्यक्रमात कुणी असं झोपतं का हो? बोलून जानकी हसू लागली. तशी साधना सुद्धा हसली.
गुडिया, बाळा, दोघींनी तिला आवाज दिला. आई, मॉम, प्लीज झोपू द्या ना. अगं हो हो बाळा, पण आज तुझं डोहाळे जेवणाचा कार्यक्रम आहे ना, मग तो काय आपण असा झोपू झोपू साजरा करायचा का? जानकी तिच्या डोक्यावर हात फिरवत बोलली. काय? वेदांतिका जोरात झटक्यात उठून बसत बोलली. अगं हळू बाळा, साधना तिला सांभाळत म्हणाली. तसं वेदांतिका बारीक चेहरा करून त्यांना बघू लागली. इकडे अभि जसा खाली आला, अमित, राहुल आणि आरव तिघेही त्याच्या जवळ आले. तसं त्या भूतांना आपल्या आजूबाजूला असं भटकताना बघून त्याच्या भुवया जुळल्या आणि तो आरवला बघू लागला, जणू विचारत असावा ही काय भानगड आहे. दादा, अमित आणि राहुल दादा बोलत आहेत आजच्या फंक्शन नंतर ते गुडियाला सोबत घेऊन जाते. इकडे आरवने म्हणायला उशीर की तिकडे अभिचे डोळेच खोबणीतून बाहेर आले. हो, त्यात काय रीतच आहे तशी, अमित, राहुल एकत्रच म्हणाले. मी असली कुठली रीत नाही मानत. माझी प्रिन्सेस कुठेही जाणार नाही. अभिने सरळ शब्दात अमित आणि राहुलला वॉर्निंग दिली. तसे त्या दोघांचे चेहरे पडले, तर आरवच्या चेहऱ्यावर मात्र भली मोठी स्माईल. आता त्याच्या दादाने घोषणा केली म्हणजे गुडिया कुठेही जाणार नाही, यावर जणू शिक्कामोर्फत झाला होता. इकडे अभिच्या खोलीत जानकी आणि साधनाने मिळून वेदांतिकाला रेडी करायला घेतलं होतं. हिरव्या कंच साडीत तिची गोरी गोरी कांती फार उजळून दिसत होती. त्यात मातृत्वाचं तेज तिच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होतं. गाल थोडे गोबरे गोबरे झाल्याने गोल चेहऱ्याची वेदांतिका एक गोड बाहुलीच दिसत होती. जानकी आणि साधना यांनी आता तिच्या अंगावर फुलांचे दागिने चढवले होते, ज्यामुळे तिच्या निखाराला पूर्णत्व प्राप्त झालं होतं. खूप खूप गोड दिसतेस बाळा, कुणाचीही दृष्ट नको लागायला, बोलून जानकी यांनी वेदांतिकाच्या कानामागे गाजराचा टिळा लावला. तशी वेदांतिका गोड हसली. सोबतच एक हलकीशी लाजेची छटा तिच्या चेहऱ्यावर उमटली आणि तिच्या पापण्या खाली झुकल्या गेल्या. पण तितक्यात एक गोड हालचाल तिला आपल्या पोटात जाणवली आणि आई ग म्हणून तिने आपल्या पोटावर हात ठेवला. तसेच जानकी आणि साधना काळजीने तिला बघू लागल्या. आता आईचं इतकं गोड कौतुक चाललंय म्हटल्यावर बेबी कसं बरं गप्प बसेल नाही का? पक्क टेन्शन खेचू होतं ते. जरा जरी त्याच्यावर लक्ष कमी झालं तर लगेच आपल्या होण्याची जाणीव करून देत सगळ्यांचं लक्ष आपल्याकडे वळवून घ्यायचं. काही नाही, तुमचा प्रिन्स जरा जास्तच खोडकर होत चालला आहे आई, मॉम, म्हणून सतत असं मला त्रास देणं सुरू असते त्याचं. पक्का आपल्या डॅडवर गेला आहे, ते सुद्धा असे छळत असतात मला. वेदांतिका गाल फुगवून बोलली. तशा साधना आणि जानकी हसल्या. गुडिया बाळा, जर त्याच्या डॅडने तुला असा त्रास दिला नसता तर हा तरी कुठे तुझ्या जवळ असता नाही का? साधना बोलली. तशी वेदांतिका लाजून गोडीमोडी झाली. मॉम, काय हो तुम्ही पण, बोलून वेदांतिकाने साधनाच्या कुशीत आपला चेहरा लपविला. इकडे खाली पाहुण्यांची रांग लागली होती. सगळ्याच ओळखीच्यांना आग्रहाचं निमंत्रण देण्यात आलं होतं. ऑफिसचा स्टाफ सुद्धा हजर होता. आता पाटील घराण्यातील पहिलं फंक्शन होतं हे.
चांगलंच थाटामाटात होणार याची काही शंकाच नव्हती. सगळेच फार आनंदात उत्साहात हजर होते आणि अखेर तो क्षण आला ज्याची सगळ्यांना प्रतीक्षा होती. तिच्या पैंजणांच्या रुंजूंचा आवाज जसा घुमला, सगळ्यांच्या नजरा एकत्रच तिकडे फिरल्या. अचानक त्या लोकांनी गजबजलेल्या हॉलमध्ये पिन ड्रॉप सायलेंट पसरला. फक्त त्याच्या आणि तिच्या दोघांच्याही हृदयाची धडधडीचा काय तो तेवढा आवाज होता, ज्याला तिच्या पैंजणांची सुमधुर साथ होती. अभि पापणीही न हलवता तिलाच बघत होता, तर वेदांतिका सुद्धा त्याच्या नजरेतलं ते प्रेम बघून लाजेने लाल होत चालली होती. वाव गुडिया, यू लुकिंग सो ब्युटिफुल, आरव वेदांतिकाला बघत म्हणाला आणि धावत तिच्या जवळ गेला. तशी वेदांतिकाने त्याला स्मित करत बघितलं, तर अभि मात्र चिडून आरवला घुरू लागला. म्हणजे त्याचाच भाऊ त्याच्याच समोर त्याच्या प्रिन्सेसची तारीफ करतो, हे बरं कसं पटणार होतं त्या राक्षसाला. शेवटी कितीही झालं तरी त्याची प्रिन्सेस होती ती. तिच्यावर प्रेम करायचा, तिची तारीफ करायचा त्याचाच पहिला हक्क आहे. पण इथे त्याचा भाऊ मात्र त्याच्याच हक्कावर आपला अधिकार गाजवायला निघाला. हे बघून अभिचे डोळे आरववर बारीक झाले. आरवला सुद्धा ते जाणवलं आणि आपल्या दादाला आणखी डिवचत त्या कार्ट्याने आपली बत्तीशी दाखवत त्यात आणखी भर घातली. एक दिवस हे कार्ट नक्कीच आपलं अस्तित्व गमावणार होतं. सुगंधा आणि जानकीने वेदांतिकाला तिच्यासाठी सजविलेल्या त्या झुल्यावर बसविले. 1 मिनिट मॉम, सुगंधा फंक्शन स्टार्ट करणारच की आरवच्या येणाऱ्या आवाजाने सगळ्यांचं लक्ष तिकडे गेलं. एक मिनिट मॉम बोलत आरव साधनाजवळ येऊ लागला. आरव, आता काय आहे तुझं? आधीच खूप उशीर झालाय, आता आणखी वेळ नको, आम्हाला सुरू करू दे. मॉम, तेच मी बोलतोय मॉम, तू फंक्शन स्टार्ट कर ना, पण फक्त गुडिया सोबत नको, आरव म्हणाला. तशा पुन्हा एकदा सगळ्यांच्या नजरा त्याच्यावर खेचल्या. वेदांतिका अभि सुद्धा न समजून त्याला बघू लागली. मॉम, जर गुडिया मॉम होणार असेल, दादा सुद्धा डॅड होणार आहे, मग त्याचं सुद्धा फंक्शन नको व्हायला? आरव अभिला बघत हसत बोलला. तसं अभिने त्याला बघितलं. आता तर त्याला आपल्या आगाऊ भावावर अतिप्रेम येऊ लागले. तर आरवने सुद्धा अभिला स्माइल करत डोळा मारला. तसं अभिने हसतच मान इकडे तिकडे केली. म्हणजे हा कधीच सुधारणार नाही असाच काहीसा अर्थ होता त्याच्या. सगळ्यांना सुद्धा ते पटलं. साधनाने अभिला इशारा केला तसा अभिही जाऊन वेदांतिकाच्या बाजूला बसला आणि त्याने हळूच तिच्या हातावर हात ठेवून त्यावर हलकासा दाब दिला. तशी वेदांतिका शहारली आणि लाजून तिने आपल्या पापण्या झुकविल्या आणि कार्यक्रमाला सुरुवात झाली. थोडेफार खेळ आणि खेडेमेडीच्या वातावरणात वेदांतिकाचं डोहाळे जेवण पार पडले. जेव्हा बर्फी किंवा पेढा या खेळात वाटी निवडण्याची वेळ आली, तेव्हा वेदांतिका आणि अभि दोघांनी मिळून एकत्र एक वाटी निवडली, ज्याच्या आत बघून अभिच्या ओठांवरची स्माइल आणखी गरज झाली. तर वेदांतिकाने मात्र लटक्या रागात आपला चेहरा फिरवून घेतला. आता तुम्हाला अंदाजा आलाच असेल की काय झालं असेल. प्रिन्सेस, मी म्हटलं होतं ना तुला, अभि पाटीलला जे हवं ते त्याला मिळतेच. अभि वेदांतिकाच्या कानात कुजबुजला. आता त्याच्या ओठांवर गुड स्माइल होती की वेदांतिकाच्या चिडण्याने आणखी वाढली. राहू दे, तो फक्त एक गेम होता. खरा रिझल्ट 2 महिन्यांनी हातात येईल तेव्हा कळेलच.
कोण जिंकेल ते? वेदांतिका आपल्या पोटावर हात ठेवत बोलली. आता ते दोघे आपल्या बेडरूम मध्ये होते आणि अशाच गप्पा गप्पांमध्ये दोघांनाही झोप लागली. बघता बघता 2 महिने असेच निघून गेले. आता वेदांतिकाला 9वा महिना सुरू झाला होता. अभिने त्यांची खोली खाली करून घेतली होती, कारण दिवसभरात आल्याने तिला चालायला बसायला त्रास होत होता आणि अशात तिला आणखी पायऱ्या चढायला त्रास नको म्हणून अभिने तिची सगळी सोय खालीच करून घेतली होती. संपूर्ण कुटुंब डोळ्यात तेल घालून वेदांतिकाची काळजी घेत होता. आता सगळ्यांना फक्त छोट्या प्रिन्सेसची वाट लागली होती. संपूर्ण घर आपल्या परीची वाट बघत होतं. वेदांतिका आता घरीच असायची. अभिने तिला ऑफिसला यायला मनाई केली होती, पण ती तिथे नसली तरी त्याच्या काळजी करण्यात जराही फरक पडला नव्हता. दर तासाने फोन करून तिची चौकशी करत असायचा. तिच्या खाण्यापिण्यापासून तर औषधांपर्यंतच्या वेळा तो न चुकता पाडायचा. कधी जर वेदांतिका विसरली तर अभिच्या ते बरोबर लक्षात असायचं. दिवस कसाही गेला तरी रात्रीची त्याची वेळ मात्र आपल्या प्रिन्सेस आणि लिटिल प्रिन्सेसची होती. त्यात त्याने थोडीही कमी केली नव्हती. वेदांतिका आणि अभि दोघांनाही आता आपल्या अंशच्या येण्याची वाट लागली होती. दोघेही आपल्या बाळाची स्वप्न बघत होते. तासनतास फक्त बाळाबद्दल बोलत बसायचे. कधी कधी त्याची किक स्पर्शून आनंदात हसायचे, तर कधी हलक्या भीतीने दोघेही घाबरायचे. आता हे दोघे आपल्या खोलीत होते. अभिने पाठीमागून वेदांतिकाला आपल्या मिठीत घेतली होती. वेदांतिकाने आपलं डोकं त्याच्या छातीवर टेकलं होतं आणि अभि तिला आपल्या मिठीत घेऊन पाठीमागे बेडला टेकला होता. त्याचे हात वेदांतिकाच्या पोटावर होते, तर वेदांतिकाचे हात त्याच्या हातावर. दोघेही बेबीबद्दल बोलत होतेच की अचानक वेदांतिकाच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. तिचा श्वास वाढू लागला. एक जोराची वेदनादायी कळ तिला जाणवली आणि तसाच आई ग एक वेदनादायी हुंकार तिच्या तोंडून बाहेर पडला. चला तर मग, तुम्हाला कुणाची वाट आहे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, तुम्ही इतकी छान छान मला बाळांची नावं सुचवल्याबद्दल खरंच तुमचं मनापासून खूप खूप धन्यवाद. आपण यातलंच एक नाव ठेवू आपल्या अभि आणि वेदांतिकाच्या बाळाला. तर भेटूया पुढच्या भागात लवकरच. धन्यवाद.